नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायराज युट्यूब चॅनल वर. आणि नाही का, आज खूप स्पेशल दिवस आहे, म्हणजे आठवणीत ठेवण्यासारखा दिवस आहे. आज नाही, ऍक्च्युली 2 दिवसापूर्वीच ना, 2 दिवसापूर्वी आठवणीत राहण्यासारखा दिवस होता आणि तो कायम आठवणीत राहील माझ्या. खूप भारी वाटलं तर तो दिवस, म्हणजे असं. आणि आजचा डे कोणता आहे? आजचा डे काय? आजचा डे 10 तारीख आहे. हा, मग डे कोणता आहे? चॉकलेट डे. चॉकलेट डे कालचा आला ना. मग तुला माहिती आहे का? मग आजचा मलाच माहित नाही, मी तुम्हाला विचारते. ऍक्च्युली ना, आम्ही एक पण डे साजरा केलेला नाहीये, कारण की मला डे नाही आवडत स्पेशली. आणि मला पण नाही आवडत. तुला पण नाही आवडत ना? व्हेरी गुड. म्हणजे आम्हाला दोघांना नाही आवडत, त्याच्यामुळे आम्ही डे सेलिब्रेशन नाही केलं. कोणताच डे आम्ही नाही, तर व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे, किस डे, हे दे ते दे, चॉकलेट तर आम्ही हमेशा खातोय आणि किस तर देतच राहते हमेशा. आणि परत काय, मला वाटतं तुम्ही मोबाईल पकडा, आपला हात घेऊन येतोय जरा. हा, बोल आता. तर आमचं जे डे ना, आमचे ते रोज सेलिब्रेट होते. मग ते माझं की रोज काय किस घेता काय, मी तसं काही नाहीये. नाही, म्हणजे प्रेम. हा, प्रेम असते आमचं नेहमीच आहे. तर डेचं काय, हे फक्त 7-8 दिवस डे असते, पण प्रेम नेहमी असलं पाहिजे. त्याच्यामुळे डे तर आमचे रोजच होत राहतात. आजचा डे कोणता तरी पण तुम्ही आजचा 10 तारीख आहे. कोणता डे असेल मला नाही माहिती. मी तर ते विचार पण नाही करा डे कोणता आहे, काय करता. असं वाटते टेडी डे वाटतं, असं वाटतं. टेडी? अरे वा, टेडी तर दिलेला आहे मी तुला. टेडी डे मग दिलेला आहे टेडी. टेडी खूप भारी दिलेला आहे, तू टेन्शन नको घेऊ त्या टेडीचं. ओके. हा, फक्त व्यवस्थित सांभाळ म्हणजे झालं टेडीला. सांभाळीन ना. हा, आणि आज नाही का, आम्हाला जायचंय, थोडं बाहेर जायचंय. थोडा घरात राहून राहून बोर झालोय आम्ही, तर बाहेर जाणार आहे आम्ही सगळे फॅमिली मिळून. कुठे जाणार आहे तुम्ही बघत राहा ब्लॉग. आता लवकरच आपण तयार होऊन निघूयात. मेकअपच्या विना जमत नाही, त्याच्यामुळे मेकअप चालू आहे. काही प्रॉब्लेम मुळे फोड्या येत आहेत, पण त्या जातील लवकरच. काय ग, काय हो, नॅचरल आहे. कोणाला पण फोड्या येतात, असं नाही की एकालाच कोणाला तरी प्रॉब्लेम असतो. सगळ्याला लेडीज यायलाच पाहिजे, म्हणजे यायलाच पाहिजे. लेडीला असं बोलतो. हा, मग तेच बोलतोय. चला, मेकअप झाल्यानंतर निघूयात आपण. आणि माहिती का साडी कोणती घालणार आहे? आणि आज ही साडी घालणार आहे आमच्या कशामध्ये घातली होती? आमच्या लग्नातल्या कोकतली साडी. हा, ती घालणार आहे. तिकडे मी ब्लाऊज शिवलेलं आहे. हा, ती साडी घालणार आहे आणि लवकर तुम्हाला बघायला भेटेल. थांबा 2 मिनिटं. मी लग्नामध्ये ती साडी घातली होती. कशी दिसत होती ती? कुंकू मध्ये ना? हा, कुंकू मध्ये. तर आता आम्ही चाललोय आपल्या घरी, जुन्या घरी. म्हणजे आपलं घर पण आहे, मंदिर पण आहे. हे थोडस काच खाली पाहिजे होती, मग आपला मोबाईल चांगला लागला असता का? जाऊ दे, तसं नाही ठेवता येणार. पडेल सगळं. नाही पडत मोबाईल पडेल. हे बघा मी कशी दिसते. आणि ही माझी ना का कुकाची साडी आहे, आणि मी आज वेअर केली. हे बघा आमची गाडी किती भारी दिसते. आणि गाई मध्ये फक्त बबलीनं मी पसंत केलेली. हा, गाई मध्ये भाऊला काय साड्यामध्ये कळत नाही. आधी पहिलाच फुटलेला आहे ग बाई. हाय पुढे गाडी लावायला निघायला पाहिजे. इथे लावली तर हा, इथे पण लावता इथं. आमचं मंदिर किती भारी सजवलेलं आहे. आम्ही रात्री माहिती का ताई, आम्ही सगळेजण आलो होतो मंदिर बघा. तुम्ही घरीच होते, आम्ही बघून पण आलो. रात्री आलो होतो, कोमलताई, प्रियाताई, आम्ही सगळे आलो होतो. आणि ही साडी आता जसं सांगितलं तसं कुंकवाची साडी आहे. कुंकू मध्ये घातली होती ना, कुंकू लावताना सगळं डोकं बिका सगळं भरलं होतं तेव्हा, त्या टाईपची. आणि आज मंदिरात घालते, कारण की आज स्पेशल दिवस आहे ना. आज नाही, म्हणजे 2 दिवसापूर्वी स्पेशल दिवस होता, तर त्याच्यामुळे नाही का ही साडी घालायला लावली, आठवणी ताज्या करण्यासाठी. सुटून जरा मिऱ्या आपण मात्र सुटतायत ना. हे बघा मंदिर किती भारी सजवलं. या किट्टूला आता बलून पाहिजे, त्याच्यामुळे मी बलून घ्यायला चाललोय. किट्टू, कोणता बलून पाहिजे? मला नाही देणार.
बाबा एकलंच आहे, तू जाऊ नको, गर्दी तिकडं. 8-9 वाजतील, मला वाटतं फॅन बंद कर, फॅनचा लय आवाज येतो. मिस करतो. तर माहिती का मला इतकी भूक लागली मम्मी सांगत जायची चालू सोबत आणलेलं आतमध्ये डेकोरेशन बघितलं डेकोरेशन बघितलं आतमधलं काय किती छान होतं आता. हा भारी गेलं होतं सगळं. आतमध्ये सगळं बघितलं आणि मी दर्शन पण घेतलं. मला क्लिप घेतली मी दर्शन. हो घेतली ना, मी आतमध्ये जाऊन घेतली काय माहिती आहे मला. सगळ्यांनी घेतलं आतमध्ये दर्शन घेतलं. हा चल मस्त होतं तिथं. आणि पप्पाला काय म्हणून जेवण घेऊन इथून आपण अगं जेव्हा भंडारा असतो तो असतो. भंडारात काय डाळ भात काहीतरी असं, पुरी भाजी असं, नाही तर काय. हा चालेल. आता आम्ही चाललोय घरी आणि माझा एक फोटो पण नाही काढला आणि एक रील पण नाही झालेली. काय सांगावं, इतकी भूक लागलेली मला. भूक माहिती कस काय लागती मला डॉक्टरने सांगितलंय गोळ्या दिल्यात त्याच्यामुळे जास्त भूक लागते. वाडीच्या गोळी दिल्यात. हा मी बारीक झाले ना त्याच्यामुळे मला भूक लागली. बघा तुम्ही लग्नातले ब्लाऊज आलेत मला. आता यायला ते भाजी अरे खाली बस, खाली बस नाही साईडला, तुला पण पकडता नाही येते कॅमेरा. ये खाली खाली बस माझ्या मांडीवर. माझ्या मांडीवर आपली पहिल्या गाडी व्हाईट दिसायची का असं घेतलं वाईट म्हणजे आपण थोडी दिसणार बाई. नाही हो पण वेगळं दिसायचं. आता असं तू दिसत डायरेक्ट हे वालं. आणि मम्मी पप्पा पाठी अजून मागच आहे. आम्ही दोघ जण समोर आलेत, बाकीचे गेले त्यांच्या घरी काम असल्यामुळं. मम्मी पप्पा आता नंतर येणार आहे, आम्हाला जेवायला घेऊन येणार आहे. काही सांगता येत नाही. जेवण मला इतकं आवडतंय काय सांगावं. आता मला असं काय माहिती काय बनवणार जेवायला, मलाच माहित नाही काय येतं जेवायला मंदिरामध्ये. आता तुम्हाला माहित असेल ना इकडे जेवण कसं असतं. काय पुरी भाजी असन, बस पुरी भाजी आणि काहीतरी गोड असन, बुंदी वगैरे. पुरी भाजी म्हणजे वांग्याची आणि आलूची मिक्स असेल ना, मग तशी वालीच आवडते मला. किंवा डाळ भात असू शकतो भंडाऱ्यात. ते डाळ भात आपण रोज खातो तेच. दुसरं असलं तर खाऊ वाटत आहे की नाही. तर बघू आता मम्मी पप्पा आणते की नाही जेवण. घरी आल्यावर खाईनच, कॉल करून विचारेन. तर चाललो आम्ही घरी गेल्यावर बघू. आता आम्ही घरी आलेलो आहे. पप्पांनी जेवण आणले घरी आणि पप्पा परत वाढायला गेले माहितीये का. हे पा आलूची भाजी माझ्या फेवरेट ही भाजी, मला इतकी आवडती माहिती लय मोठी आणली. आणि पप्पा बोलले मी तिकडे जेवणार आहे आणि पुरी आणल्यात. काही किचन मध्ये आहे, मी आता काही हे आहे आणि काही माझी सकाळची भेंडीची भाजी आहे आणि माझा ठेचा आहे. पाहिजे इतका ठेचा बनवलेला आहे, इतका भरलेला, एवढा खतम केला डायरेक्ट घरच्यांनी. तुम्ही काय खाणार रे आता. मम्मी डाएटवर तर मम्मी काहीच खात नाही. आमच्या सोबत बसायचं नाही, पहिले सगळे सोबत बसायचो आम्ही. आता किटली पप्पा जायले बाहेर आणि किट्टूचे पप्पा उठवायला गेले जेवायला. कारण ते आल्यापासून झोपेले. मंदिरावरून आलो आम्ही तर डायरेक्ट झोपलाय, उठायचं नावच नाही घेत. आम्ही खालून चक्कर मारून आलो तरी पण आणावं त्याला जेवायला. तिचे पप्पा आणले जेवायला, त्याच्या पप्पांना आणले. ब्लॉग मध्ये काहीच बोलत नाही आमचा किट्टू. आता ब्लॉग मध्ये काय झालं काय माहित त्याला. जेवायचं हे पाय बाबांनी काय जेवण आणलं बघ. हे पाय पुरी डबल बुंदी दाखवायची. बुंदी दाखवा ना. बुंदी आहे बघा, पप्पांनी सगळं जमा करून आणलेलं आहे. आणि आम्हाला तिकडं आता लेट झालं असतं. आता 9:30 वाजलेत. तर आम्ही नाही का तिकडनं जेवण ऑर्डर केलं, तुम्हाला जसं काय सांगितलं तसं. बटाटे प्रसाद आहे हो, त्याच्यामुळे आम्ही खातोय आज. आणि आम्हाला बनवायचं पण जीवावर येतं, त्याच्यामुळे पण बापरे आपल्या तिघांचं बनावं लागतं. मम्मी डाएट बोलले बाईला बाई भेटेल म्हणून. कशाला बाईची काय गरज नाही. जेवणाला काय कमायला बाईची काय गरज आहे. नाही पण मग पाहिजे. किटली दादा किती दादा पण खाणार आहे. चल लवकर ये. चला बस ना. जेव्हा आणि खाऊन सांगते तुम्हाला कसं येतं. तू सांग. देवाचा प्रसाद आहे. मी धरू का. चल हे बुंदी बघा. बघितली चांगली बुंदी ग. हा माय बबलीला ग खायची होती, कोमलला बी. हा ना माय बबलीला खायची होती पण माझ्या सांडला असता बाई ठ्याचा हो बाई. तू जेवायचं नाही का. जेवायचे मग चल माझी
बापरे काय मग हे? मग काय जेवणच आहे. हा इकडे कर. चांगलं आहे ना गरम गरम आहे ना सगळं. गरम आहे हा मग मस्त आहे पण पप्पा जेवायला पाहिजे आमच्यासोबत. पप्पा तुला माहित नाही का पप्पाला वाढावं लागतंय सगळ्याला. पंक्ती अख्या 2-3 पंक्तीत वाढीन तवा ते. वाढायला गेले. हा वाढायला गेले ते. लग्न असो कार्यक्रम कुठला बी असो आताच नाही पहिल्यापासून भारी बनवलंय ना. हा मग लग्नासारखंच ना. चांगलं जेवण ग बबलीनं खाल्लं असतं बिचारी. खाल्ला असतो हा बबलीला आवडतंय तेच ना. सगळं व्हेजिटेबल मिक्स. हा ना व्हेजिटेबल मिक्स आहे. टमाटर म्हणून मला भाजी आवडते. हा वटाणा फ्लावर हा सगळं. शोना आता शोनाला पण खाऊ घालते ना मी. जेवतो त्याला त्याला पण चल. सेंड करतो. लाईक करा शेअर करा. कॉमेंट्स करा आणि आणि किटो जर बोलणार नाही आमचा तर आम्ही आपला